आज आपण बघणार आहोत की 2D इको ही एक हृदयाची सोनोग्राफी असते. यामध्ये आपण हृदयाबद्दल माहिती घेऊ शकतो, जसे की हृदयाची पंपिंग, हृदयाचा कुठल्या वालचा काय प्रॉब्लेम आहे, जसे की वाल सुकडणे किंवा वालमध्ये लिकेज असणे या प्रकारची माहिती, किंवा मग कुठल्या हृदयामध्ये काही छेद आहे का, ASD, VSD किंवा PDA या प्रकारची माहिती. तसेच हृदयावरती कुठली सूज वगैरे आलेली आहे का, हृदयाच्या भिंतीची जाडी याबद्दलची माहिती आपण या 2D इकोमध्ये घेऊ शकतो. आता ही तपासणी कोणी करावी, तर ज्या रुग्णांना किंवा ज्या व्यक्तीला चालताना दम लागतो, धाप लागते किंवा छातीमध्ये धडधड होते, हृदयाचे ठोके वाढल्यासारखं जाणवतात किंवा छातीमध्ये दुखते, छाती गच्च आवळून किंवा छातीवरती वजन ठेवल्यासारखं वाटते, दोन्ही शोल्डर्सला किंवा पाठीमध्ये पेन होतो, दुखते, चालताना दुखते, पायऱ्या चढताना दुखते, या रुग्णांनी 2D इकोची तपासणी करायला पाहिजे. किंवा ज्या रुग्णांच्या दोन्ही पायावरती सूज आलेली आहे किंवा ज्यांना चक्कर येते, मानेच्या शिरा दुखतात, डोकं दुखते किंवा चक्कर आल्यासारखं जाणवते, घुरळे मानतो आपण आपल्याकडे, तर अशा रुग्णांनी 2D इकोची तपासणी करायला पाहिजे. आता विशेषतः अलीकडच्या काळामध्ये तरुण वयामध्ये अटॅकचं प्रमाण आपण भरपूर प्रमाणात बघतो आहे. तर याचं कारण जाणण्यासाठी प्रत्येक तरुण 20 ते 40 या वयोगटातील रुग्णांनी किंवा पेशंटनी एकदा हृदयाची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. स्पेशली जे लोक शेतामध्ये काम करतात, हेवी वजन उचलतात किंवा जे लोक जिममध्ये जातात, वेट लिफ्टर्स, तर यांनी पण एकदा हृदयाची सोनोग्राफी करणं आवश्यक आहे.